हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आज आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललो आहोत एक एक्झिबिशन बघण्यासाठी, जे विरारला आहे, कोकण सरस म्हणून. सो विचार केला की आज मस्त एक व्लॉग बनवूया, कारण दिवसभर आम्ही सगळ्या मैत्रिणी पहिल्यांदाच कुठेतरी फिरायला चाललो आहेत. म्हणजे एक्झिबिशनला तरी आम्ही सगळ्या सोबत चाललो आहे आणि मजा मस्ती करणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण शेवटी आम्ही काय काय शॉपिंग करतो हे तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि मैत्रिणींसोबतचा हा पहिलाच व्लॉग असल्यामुळे हा खरंच खूप स्पेशल असणार आहे. सो चला पटकन आपण तयार होऊया आणि निघूया. सो मी आता रेडी झालेली आहे आणि आपण आता पटकन निघूया, कारण मला ऑलरेडी सीमाताईन त्यांचे फोन आलेले आहे. चला पटकन जाऊया. चाललो नेहमीप्रमाणे मी येते. कर 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 हाय. आता आम्ही सगळे निघालोय. पण बाहेर गेले. आम्हाला मागे टाकलंय या लोकांनी. हिला सोडलं तर पप्पा या लोकांनी मागे टाकलाय. हो का? 3 जण पुढे बसले, आम्हाला मागे टाकले. ड्रायव्हर नाही. गप्पा मारत मारत आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. सो आता आपण एक्झिबिशनमध्ये एंट्री करूया आणि ऑलरेडी आमचे काही मेंबर्स जे पुढच्या गाडीमध्ये होते ते इथे येऊन पोचलेले आहेत. सो त्यांना पण एक हाय करूया पटकन. सगळे मस्त आमची वाट बघत थांबलेले होते. आता इथे एका स्टॉलवरती बायका तुटून पडलेल्या आहेत. आता आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा बायका दिसतील, जी एक बाई फक्त पिशव्या शोधते, एक बाई कुरड्या शोधते गव्हाच्या, आणि एक बाई आहे ज्या सुका बांगड्या घेण्यासाठी फक्त एवढ्या एका कारणासाठी त्या एक्झिबिशन बघायला आले. बघूया आता त्यांना सुका बांगडा भेटतोय का. अब ही बाई फक्त पिशव्या शोधते. बाईला काय एवढी शॉपिंग करणार का तुम्ही? सारख्या पिशव्या बघते. 50 रुपये. हे 50 रुपये चार. मास्क है क्या है? पोस्टर है टेबल पे, चाय रख के पीते ना. अच्छा अच्छा अच्छा. तर ये क्लिप्स. वाव, हे इयरिंग्स आहे, खूप क्यूट आहे, छान आहे. मसाले ताई आपल्याला मसाल्यांचा संबंध आहे का? मैत्री आपण गव्हाची काही बघत होती ना, पण गव्हाची नाही. आता एका मैत्रिणीला पिशव्या तर भेटल्या आहेत, आता दुसरीला गव्हाच्या कुरड्या पाहिजे आणि तिसरीला जो सुका बांगडा असतो तो घ्यायचा आहे. बघूया यांना ह्या गोष्टी इथे भेटता येतं, कारण मला तर इकडे मसाले वगैरे जास्त दिसत आहेत, पण बघूया ह्या सगळ्या गोष्टी यांना कधी कुठे भेटत आहेत. बायका ओ बायका, एकावर एक फ्री आहे. एकावर एक फ्री आहे. हो घ्या. बरं बघ घेते. सीमा ताई देणार आहे. सीमा ताई पैसे देणार. 160 बोल. पुरी 250 आहे आणि हा सोनाबाई काय आहे इकडे? वाव, किती छान कलेक्शन आहे. आणि हे त्यांचं पारंपरिक वाद्य. आता इथे तिसरी मैत्रीण सुकलेला बांगडा शोधत होती, पण त्यांना काय तो नीट भेटला नाही, म्हणजे ती क्वालिटी त्यांना आवडली नाही, त्यामुळे त्या अशा वाकडं तोंड करून निघून गेलेल्या आहेत. हे नाचणी बिस्किट आहे काका, कसे? आणि ह्या स्टॉलवरती खूप चांगले चांगले, म्हणजे लहान मुलांना खायला घालता येतील असे छान छान बिस्किट्स आहेत. म्हणजे नाचणीचे, ज्वारीचे, केळीचे, जांभूळ, फणस अशा सगळ्या प्रकारचे बिस्किट्स त्यांच्याकडे होते. आणि ते त्यांनी घरी बनवलेले होते, फक्त तूप आणि ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असं सगळं यूज करून. आणि खरंच टेस्ट खूप छान होती. मी पण इथे काही बिस्किट्स घेतले साशवीसाठी, आणि आम्ही सगळ्यांनीच सगळ्यांनीच लहान लहान मुलं आहेत सगळ्यांकडे. सो आम्ही सगळ्यांनी इथे एक एक पॅकेट 2-2 पॅकेट्स असे बिस्किट्स घेतले आणि टेस्ट करण्यासाठी ते जास्त खाल्ले. काही घेत नाही.
आणि ह्या स्टॉलवरती पण भरपूर सारे लाह्यांचे आणि चिवड्याचे प्रकार होते, जे विदाऊट ऑइल बनवलेले होते. आईस्क्रीम खाते. हाय कर हाय कर. ते सगळे मिलेट्स आहेत, रोस्टेड आहेत. याच्यात नो शुगर, नो ऑइल, नो सॉल्ट. हे दुधात वगैरे पण तुम्ही खाऊ शकता. हे कॉर्नफ्लेक्स आहेत, हे नाचणी फ्लेक्स आहेत, हे ज्वारी फ्लेक्स आहेत, बाजरी फ्लेक्स आहेत आणि हा मल्टीग्रेन सोडा आहे. याच्यात 7 धान्याचे पोहे, याच्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका, गहू, शेंगदाणे, चणे, मूग हे. गव्हाचं कसं ते गव्हाचे 50 आहे की बायला नाही बाय काय. आणि ह्या स्टॉलवरती पण छान चिमणीचा खोपा, बनवलेलं मला असं वाटतं. कुंड्या, पायपुसणी असं सगळं नारळाच्या शेंड्यांपासून वगैरे बनवलेलं होतं. भांडी घासायला घासणी, असं छान छान गोष्टी यांनी इथे स्टॉलवरती बनवून विकायला ठेवल्या होत्या, ज्या सगळ्या नारळाच्या याच्यापासून त्यांनी घरी बनवलेल्या होत्या. असं फिरायला आलो. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मस्त आहे ना तोंड. नारळाची पिशवीचं आणि हा काय झाडू हे काय नाही मनी प्लांट साठी. मनी प्लांट साठी नारळाच्या पिशवीचं त्याच्यापासून बनवलेलं आहे. या कुंड्या आहेत का? हो त्या कुंड्या. अजून काय काय चिकूची पावडर आहे, चिकूचं लोणचं, आवळ्याचं लोणचं. चिकू तुमच्या घरी पिकता की काय? हो. सगळं चिकू आहे. आणि लिंबू छान आहे. लोणचं चॉकली आहे, शंकरपाळी आहे, मसाला आहे, कोको मागळ आहे, सरबत आहे, गांडूळ खत आहे. बिचाऱ्या कांसे काकींना सुका बांगडा नाही भेटला किती नाराज झाले, त्या काहीच नाही घेते. सगळ्या मैत्रिणी मजा मस्ती करत असतात, नुसत्या फिरत जरी असल्या तरी देवधर्म पण करतात. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे या सगळ्या जणी मस्त अगरबत्तीच्या स्टॉलवरती तुटून पडल्या होत्या. आता ह्या काकांशी गप्पा मारल्यानंतर मला कळलं की हे काका कोल्हापूरचे आहेत आणि यांनी ह्या सगळ्या चप्पल ज्या इथे विकायला आणल्यात त्या स्वतःच्या कारखान्यामध्ये बनवलेल्या आहेत. आणि हा व्यवसाय त्यांची बायको आणि त्या असे दोघं मिळून करतात. सो ह्या सगळ्या हँडमेड आणि त्यांनी स्वतः बनवलेल्या चप्पल्स आहेत. खूप छान वाटलं मराठी माणसाचा एवढ्या लांबून इथपर्यंत स्टॉल आला आहे. खूप छान त्यांच्या क्वालिटीचे चप्पल्स होत्या, पण माझ्या मापाची नव्हती सो मी नाही घेतली. पण ही चप्पल मला खूप जास्त आवडली. वा मस्त आहे ना. नवरात्रीला छान आहे मोठा वाला. कितीला विचारा ना. हा नवरात्रीसाठी आहे. हा 60 तास चालतो, हा 48 तास, हा 24 तास आणि हा 8 तास. हा 700 रुपये प्युअर कॉपर आहे. कितीला? 60 आवर्स चालतो. 1 टाईम ग्लास सोबत आहे. असं करायचं प्युअर कॉपर आहे. त्याच्यात 30 रुपये आहे. कुरिअर पण शकतो. जगावर आले कुठनं? हँडमेड. तुमचं दुकान आहे काय आहे जळगावला? शॉप जगावर आहे. आणि एक्झिबिशन फिरून आणि शॉपिंग करून थकलेल्या मैत्रिणींना आता खायची गरज होती. सो सीमाताईंनी आम्हा सगळ्यांना मस्त खाऊ पिऊ घातलं. विरार स्टेशन मंगळवारचा बाजार लागतो. छान वाटलं पण बाजूला मंगळवारचा बाजार लागतो. आणि हा पुरोहित आहे बघ तिकडे. तो पुरोहित थाळ आहे ना, दिसतोय तो काळा काळा टेस्टी थाळ मिळते. हा तिथे पुरोहित थाळ. चला आपल्या कॅब्स आलेल्या आहे, पटापट आता बसून घेऊया. पुढे कोण बसणार आहे? आणि घरी आल्या आल्या सगळ्या मुलांचा जो प्रश्न असतो तसा साश्विनी पण मला प्रश्न विचारला की माझ्यासाठी खायला का आणलंय. आणि तिच्यासाठी आणलेल्या गव्हाच्या लाह्या त्या तिने तुटून पडली आहे त्याच्यावरती, तिला त्या खूप जास्त आवडलेल्या आहेत. सो ती एन्जॉय करते. साश्वी छान बोल. छान आहे सांग ना. तर
अजून एक्झिबिशनमधून मी पहिले सासवीसाठी हे गव्हाचे पॉपकॉर्न घेतलेत, म्हणजे लाहे आहेत पण गव्हाचे आहे. आणि आल्या आल्या त्या सासवीने खायला पण सुरुवात केली आहे, ती घेतली असते. आणि तिच्यासाठी मी अजून एक घेतले, हे नाचणीचे बिस्किट्स आहेत, होममेड आहे, सो मला ते आवडले त्यामुळे मी ते पण घेतले. आणि अजून एक आहे, हे ज्वारीचे आहे, ते पण सासवीसाठी घेतले कारण तिला मी बाहेरचे बिस्किट्स देत नाही आणि हे खूप छान आहे, होममेड आहे म्हणून ते घेतले. आणि हे 2 हेअर क्लिप्स ते पण सासवीसाठीच आहे. तिला तर अजून केस नाही आहेत, बट जेव्हा येतील तेव्हा पण छान आहे, क्यूट आहे आणि खूप छान प्राईसमध्ये भेटले, सो त्यामुळे हे घेतले. आणि एक हा बांबूचा फणी आहे माझ्यासाठी, मी ऑलरेडी यूज करते बट तो खराब झाला होता आणि हा बांबूचा आहे, हलका आहे, सो मी हा घेतला. अजून एक शिट्टी सासवीसाठी, ही पण बांबूची आहे आणि त्यांनी स्वतः बनवलेली आहे, सो वाजू नको, इतकी छान आहे ही शिट्टी. सासवीला आवडली तर बघूया, वाजव सुंदर, तिला नाही येत वाजवता बट ठीक आहे, ती काहीतरी खेळेल. आणि मी माझ्यासाठी आणि सोनूसाठी हा एक हार घेतला होता. आणि हे एक आहे, हे दोन्ही पण ट्रेडिशनल याच्यावरती जातील असे घेतले, खूप चांगले स्वस्तात भेटले, छान वाटलं मला. एवढीच शॉपिंग केली होती मी आणि याच्यामध्ये सासवीसाठी जास्त, माझ्यासाठी कमी आहे, बट ठीक आहे, तिच्यासाठी आता छान शॉपिंग झालेली आहे. खूप छान होतं एक्झिबिशन आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच खूप थँक्यू.